नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि त्यासोबतच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत, कारण की एक एक जिल्ह्याची जर माहिती आपण पाहत बसलो तर त्यामध्ये आपला जास्त वेळ जाऊ शकतो. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यास इच्छुक असाल त्या जिल्ह्याच्या कॅटेगरी वाईज जागा किती आहे त्याची माहिती ऑलरेडी मी टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे. तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत. कारण की ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाकत असाल तर त्या जिल्ह्यात तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत त्याची माहिती घेणं गरजेचं असतं. त्याची माहिती आपण टेलिग्रामला टाकलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता. आता पहा, इथे आपण थोडक्यात जागा बघतोय. सर्वात जास्त जागा त्या म्हणजे बृहत मुंबईला आहेत, 2459. सोलापूर शहर जर आपण पाहिले तर 73 पदे आहेत. नंतर सोलापूर बँड्समन 6 पदे आहेत. सोलापूर ग्रामीणसाठी 90 पदे आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं जालना पोलीस तर 156 पदे आहेत. नांदेड पोलीस 199 पदे आहेत. नवी मुंबई 396 पदे. मुंबई लोहमार्ग 743 पदे. पुणे शहर 1733 पदे. पुणे ग्रामीण 73 पदे. मीरा भाईंदर 837 पदे. छत्रपती संभाजीनगर 150 पदे. पिंपरी चिंचवड 298 पदे. नागपूर शहर 596 पदे. कोल्हापूर 88 पदे. सांगली 82 पदे. सिंधुदुर्ग 109. पालघर 202. बीड 174. इतर जे काही पदे आहेत, जिथपर्यंत आतापर्यंत माहिती मिळाली होती ती मी शेअर करत आहे. याच्यानंतर जी काही माहिती येईल ती मी ग्रुपला टाकून देईल. ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कारण की आता फॉर्म भरणे देखील सुरू होणार आहे, तर त्यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतात जे की तुम्हाला फॉर्म भरताना आवश्यक आहे आणि फॉर्म भरतेवेळी ते तुम्हाला उपयोगाचे ठरू शकतात, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये सर्वात प्रथम तो म्हणजे 10वी आणि 12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, जे काही आपली मार्कशीट असते ती आपल्याला लागते. त्यासोबतच बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल त्यावेळी तुम्हाला मार्कशीट प्लस बोर्ड सर्टिफिकेट दोन्हीही तेथे न्यावे लागेल. दुसरं जर आपण पाहिलं तर तो आहे जन्माचा दाखला. त्याऐवजी तुमच्याकडे टीसी देखील असली तरी देखील चालणार आहे. तो तुमच्या वयाचा पुरावा असतो किंवा तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं त्यावरून सुद्धा वय ग्राह्य धरलं जातं. नंतर जर आपण पाहिलं तर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागतं, ते सर्वांना कंपल्सरी आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. आता तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यानंतर जर आपण पाहिलं तर MSc पात्र असल्याचे प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे MSc असेल तर त्या संदर्भातलं प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावं लागेल. खेळाडू म्हणजे स्पोर्ट पर्सन तुम्ही असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, कोणत्याही समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्या संबंधितचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. खेळाडू प्रमाणपत्र या ठिकाणी पाहू शकता. नॉन क्रिमिलियर अत्यंत महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी ज्या कॅटेगरीमधून येतात त्यांना जर नॉन क्रिमिलियर लागत असेल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि विशेष बाब म्हणजे काय, तर जे आपलं जात प्रमाणपत्र असतं ते सुद्धा एकदा तुम्ही काढलं की पुन्हा काढण्याची गरज नाही. डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा पुन्हा काढण्याची गरज नाही. मात्र जे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला वैधतेच्या आत असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याची मर्यादा संपलेली नसावी. ते जर तुमचं एक्सपायर झालेलं असेल तर ते तुम्ही पुन्हा काढून घ्या. तेही आता फॉर्म सुरू झालेले आहेत, तर लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही. कारण की महत्त्वाचं सर्टिफिकेट असतं आणि जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र द्यावंच लागेल. नंतर पहा, माजी सैनिक असाल तर त्याचं प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ याबाबत मधून जर तुम्ही येत असाल किंवा अंशकालीन जर असाल तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र, आणि EWS मधून जर फॉर्म भरत असाल तर EWSचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्या संबंधीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. नंतर जर पाहिलं तुम्ही NCCचा लाभ जर घेत असाल तर त्या संबंधीचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही इम्पॉर्टंट कागदपत्रे असतात किंवा डॉक्युमेंट्स असतात ते संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जसा फॉर्म सुरू होईल तसा फॉर्म भरण्याची माहिती स्टेप बाय स्टेप सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने फॉर्म आपल्याला घर बसल्या भरता येईल, म्हणजे जेणेकरून आपल्याला कॅफेवर किंवा इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. काही तुमचे प्रश्न असतील, काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि त्यासोबतच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत, कारण की एक एक जिल्ह्याची जर माहिती आपण पाहत बसलो तर त्यामध्ये आपला जास्त वेळ जाऊ शकतो.
तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यास इच्छुक असाल त्या जिल्ह्याच्या कॅटेगरी वाईज जागा किती आहेत त्याची माहिती ऑलरेडी मी टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे। तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, कारण की ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाकत असाल तर त्या जिल्ह्यात तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत त्याची माहिती घेणं गरजेचं असतं। त्याची माहिती आपण टेलिग्रामला टाकलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता। आता पहा, इथे आपण थोडक्यात जागा बघतोय। सर्वात जास्त जागा त्या म्हणजे बृहत मुंबईला आहेत 2459। सोलापूर शहर जर आपण पाहिले तर 73 पदे आहेत। नंतर सोलापूर बँड्समन 6 पदे आहेत। सोलापूर ग्रामीणसाठी 90 पदे आहेत। त्यानंतर जर आपण पाहिलं जालना पोलीस तर 156 पदे आहेत। नांदेड पोलीस 199 पदे आहेत। नवी मुंबई 396 पदे। मुंबई लोहमार्ग 743 पदे। पुणे शहर 1733 पदे। पुणे ग्रामीण 73 पदे। मीरा भाईंदर 837 पदे। छत्रपती संभाजीनगर 150 पदे। पिंपरी चिंचवड 298 पदे। नागपूर शहर 596 पदे। कोल्हापूर 88 पदे। सांगली 82 पदे। सिंधुदुर्ग 109। पालघर 202। बीड 174। इतर जे काही पदे आहेत जिथपर्यंत आतापर्यंत माहिती मिळाली होती ती मी शेअर करत आहे। याच्यानंतर जी काही माहिती येईल ती मी ग्रुपला टाकून देईल, ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कारण की आता फॉर्म भरणे देखील सुरू होणार आहे, तर त्यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतात जे की तुम्हाला फॉर्म भरताना आवश्यक आहे आणि फॉर्म भरतेवेळी ते तुम्हाला उपयोगाचे ठरू शकतात त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। यामध्ये सर्वात प्रथम तो म्हणजे 10वी आणि 12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, जे काही आपली मार्कशीट असते ती आपल्याला लागते। त्यासोबतच बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ज्यावेळी तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल त्यावेळी तुम्हाला मार्कशीट प्लस बोर्ड सर्टिफिकेट दोन्हीही तेथे न्यावे लागेल। दुसरं जर आपण पाहिलं तर तो आहे जन्माचा दाखला। त्याऐवजी तुमच्याकडे टीसी देखील असली तरी देखील चालणार आहे। तो तुमच्या वयाचा पुरावा असतो किंवा तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं त्यावरून सुद्धा वय ग्राह्य धरलं जातं। नंतर जर आपण पाहिलं तर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागतं, ते सर्वांना कंपल्सरी आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट। आता तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। त्यानंतर जर आपण पाहिलं तर MSc पात्र असल्याचे प्रमाणपत्र, जर तुमच्याकडे MSc असेल तर त्या संदर्भातलं प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावं लागेल। खेळाडू म्हणजे स्पोर्ट पर्सन तुम्ही असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, कोणत्याही समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्या संबंधितचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल। खेळाडू प्रमाणपत्र या ठिकाणी पाहू शकता। नॉन क्रिमिलियर अत्यंत महत्त्वाचं आहे। जे विद्यार्थी ज्या कॅटेगरीमधून येतात त्यांना जर नॉन क्रिमिलियर लागत असेल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि विशेष बाब म्हणजे काय, तर जे आपलं जात प्रमाणपत्र असतं ते सुद्धा एकदा तुम्ही काढलं की पुन्हा काढण्याची गरज नाही। डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा पुन्हा काढण्याची गरज नाही। मात्र जे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला वैधतेच्या आत असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याची मर्यादा संपलेली नसावी। ते जर तुमचं एक्सपायर झालेलं असेल तर ते तुम्ही पुन्हा काढून घ्या। तेही आता फॉर्म सुरू झालेले आहेत, तर लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही, कारण की महत्त्वाचं सर्टिफिकेट असतं। आणि जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र द्यावंच लागेल। नंतर पहा, माजी सैनिक असाल तर त्याचं प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ याबाबत मधून जर तुम्ही येत असाल किंवा अंशकालीन जर असाल तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र, आणि EWS मधून जर फॉर्म भरत असाल तर EWSचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्या संबंधीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल। नंतर जर पाहिलं तुम्ही NCCचा लाभ जर घेत असाल तर त्या संबंधीचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही इम्पॉर्टंट कागदपत्रे असतात किंवा डॉक्युमेंट्स असतात ते संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत। तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। जसा फॉर्म सुरू होईल तसा फॉर्म भरण्याची माहिती स्टेप बाय स्टेप सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने फॉर्म आपल्याला घर बसल्या भरता येईल, म्हणजे जेणेकरून आपल्याला कॅफेवर किंवा इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही। संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। काही तुमचे प्रश्न असतील, काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता। पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। नमस्कार।